नमस्कार, आपलं सगळ्यांचं मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ तळणाचा। तर हे तळण म्हणजे कसलं आहे, तर खारवड्या, पापड्या, कुरडया, पापड, फेण्या। तर हे कुठून आलं माहिती आहे का? हा आहे माझ्या गावचा मेवा। माझ्या गावचा मेवा म्हणजे आम्ही कोकणातले, कोकण म्हणजे आम्ही सुधागड पाली, रायगडचे, जिथे बल्लाळेश्वर गणपती आहे त्या पालीचे। तर तिकडे हे स्पेशली घराघरात सर्व बनवलं जातं आणि याचं सर्वाचं नैवेद्य साधारण होळीच्या वेळेला दिला जातो। आणि त्यानंतर ज्यांच्या मुली बाहेर आहेत, जशा आम्ही पुतण्या बाहेर आहोत, तर गावावरनं कोणी ना कोणी काही ना काही थोडंसं हे गेलं की एकमेकांसाठी पाठवतात। तर आता मी तुम्हाला ओळख करून देणार आहे की याच्यामध्ये आम्ही काय काय केलं आहे। त्याआधी मी हे सर्व तळून घेते। तर तुम्ही बघाल हे जे कलरफुल आहे यांना फेण्या म्हणतात। तर फेण्या पण आम्ही म्हणजे आता येल्लो, व्हाईट, पिंक, ऑरेंज अशा 4 मी तळल्या, पण नॉर्मली आम्हाला सर्वांना व्हाईट फेण्या खायला आवडतात, कारण कलर नाही म्हटलं तरी हार्मफुल असतं, पण आता कोणी आपल्याला प्रेमाने दिलं आहे म्हटल्यावर ते टाकू तर शकत नाही। त्यानंतर हे उडदाचे पापड जे आमच्या इथे घरी केले जातात गावाला। हा मी जो आता टाकला आहे हा पोह्याचा पापड आहे, अतिशय टेस्टी आहे पोह्याचा पापड। हे पहा किती छान फुललेत ते मस्त। आणि इथे आहे कुरडई। ही कुरडई गव्हाच्या चिकाची नसून तांदळाच्या पिठाची आहे, पण अतिशय टेस्टी आहे ही पण। केवढीशी होती आणि कशी फुलली बघा। तर अशा प्रकारे मी सर्व तळण केलेलं आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि अजून तुम्हाला काय काय बघायला आवडतं हेही मला कळवत चला। तर आता माझं ऑलमोस्ट सगळं तळून झालेलं आहे आणि हे मी शेवटी टाकलेत उडदाचे मिरगुंडे। तर तुम्ही पोह्याच्या मिरगुंडे ऐकले असेल, हे उडदाचे मिरगुंडे आहेत। हे अतिशय चविष्ट लागतात। अगदी वरण भात असेल तर त्याच्यावर असा फडशा मारू शकतो आपण